अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आज सकाळी जो बॉम्बची धमकी देऊन विधान भवन असेल, पुन्हा मुंबईतील 4 प्रमुख स्थळावर उडवण्याची अज्ञात ईमेलवरून जी काही धमकी आली, आता मी यूट्यूब सर्च करत होतो, ती धमकी कुठून आली याचं थोडासा विश्लेषण काही टीव्ही चॅनलवर आणि काही ठिकाणी दिसलं. अध्यक्ष महोदय, खरंच तर ते खलिस्तानच्या माध्यमातून धमकी आल्याची काही ठिकाणी चर्चा आहे आणि त्याची यूट्यूबवर पण थोडीशी बातमी आहे. अध्यक्ष महोदय, सभागृह सुरू आहे. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला हे पवित्र असं हे मंदिर, याची सुरक्षा आणि यावर आलेली धमकी, यावर शासनाने हे नेमकी कुणाकडून आलेली धमकी आहे आणि यातून या शहरातील कोर्टपासून तर विधानसभेपर्यंतच्या सभागृहापर्यंत उडवण्याची जर धमकी येत असेल तर अत्यंत गंभीर आहे. आखाती देशामध्ये इराण इस्रायलच्या संदर्भात जे काही आता अमेरिका हे जे युद्ध सुरू आहे आणि या युद्धातून याचा काही संबंध या धमकीशी आहे का, अशी चर्चा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की अमेरिकेशी ताणले गेलेले संबंध, त्यातून एक दहशतीचं वातावरण भारतावर आहे आणि त्यातून कदाचित हा उद्देश असू शकेल अशी माहिती समोर येते आहे. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, मागणी आहे की या संदर्भात स्वयंस्पष्ट खुलासा करावा, की ही या संदर्भात माहिती द्यावी सभागृहाला, वस्तुस्थिती पुढे आली पाहिजेत, हे अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजेत. अरे इतकं सोपं नाही की हे जर एखादाही हा ईमेल येतो याची सत्यता शोधून काढून त्याला कोण पाठवलाय, त्याला कधी तो कोण आहे त्यापर्यंत पोहोचण्याचं काम. कधी कधी भीती वाटते की आपलं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, कारण असे प्रकार होतात किंवा घडतायत, अशा धमक्या मिळतायत, तर याची चाऊल काही आपल्या लोकांच्या आपल्या गृह खात्याला का मिळत नाही. म्हणून आपल्याकडे या संदर्भात आमची मागणी आहे आणि विनंती आहे की यावर निवेदन सरकारने करून या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजेत, अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय.